एक असे अभिनेते ज्यांचे सलग 17 सिनेमे सुपरहिट झालेले होते, जे बॉलिवूडचे पहिले सुपरस्टार होते, जे सर्वाधिक मानधन घेणारे कलाकार होते, त्यांना पाहण्यासाठी तरुणींची झुंड त्यांच्या पाठीमागे धावायची, लोक त्यांना रक्तानं पत्र लिहायचे, मुली त्यांच्या फोटोबरोबरती लग्न लावून स्वतःचं बोट कापून रक्तानं स्वतःची मांग भरायच्या। प्रत्येक हिरोईनला वाटायचं की यांच्यासोबत आपण काम केलं पाहिजे आणि असं यश यापूर्वी कुणाला मिळालं नाही आणि त्यानंतरही कुणाला मिळालं नाही असं यश मिळवणारा एकमेव कलाकार होते आणि ते म्हणजे राजेश खन्ना आणि राजेश खन्ना। तर आपण या स्टोरीला सुरुवात करूया लाला हिरानंद खन्ना यांच्यापासून। आता तत्पूर्वी तुम्हाला विनंती करतो, सगळ्यात अगोदर आपलं जे हिंदी चॅनल आहे तर त्याच्यावरती सिरियल किलर आणि सेलिब्रिटींच्या बायोग्राफी आपण हिंदीमध्ये टाकतो आहोत, तर त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तर ते चॅनल तुम्ही जरूर सबस्क्राईब करा। आणि माझी जे हिंदी आहे त्याच्यामध्ये मी सुधारणा करतोय, त्याच्यात तुम्हाला काय वाटतंय ते सुद्धा मला जरूर कळवा। आणि दुसरी गोष्ट, राजेश खन्ना यांचे आता हा व्हिडिओ पाहिल्यानंतर त्यांचे जे तुम्हाला चित्रपट आवडतात त्यातले 5 चित्रपट जे आहेत आवडीचे चित्रपट, त्या चित्रपटांची नावं तुम्ही खाली जरूर कळवा। मी त्या 5 चित्रपट म्हणजे टॉप 5 चित्रपट जे आहेत त्या चित्रपटांबद्दलची अधिक माहिती देण्याचा प्रयत्न मी करणार आहे, तर कमेंटमध्ये तुम्हाला आवडणाऱ्या त्यांच्या 5 चित्रपटांची नावं तुम्ही जरूर कळवा। तर आपण होतो लाला हिरानंद खन्ना यांच्या पाशी। तर आता लाला हिरानंद जे आहेत त्यांचं लग्न चंद्रराणी नावाच्या एका तरुणीबरोबरती झालेलं होतं। आता यांना 29 डिसेंबर 1942 या दिवशी एक मुलगा झाला, त्या मुलाचं नाव यांनी ठेवलं जतीन। आता जतीन याचा अर्थ होतो गंभीर, आनंदी आणि भाग्यवान। आता हे तीनही अर्थ ज्या अर्थाप्रमाणे तो जगला तो जतीन होता। तर आता लाला हिरानंद हे त्या काळामध्ये पाकिस्तानमधलं विहारी जिल्हा आहे त्या ठिकाणचं बुरेवाला हे शहर आहे आणि त्या शहरामध्ये राहत होते आणि या ठिकाणी MC नावाचं एक हायस्कूल होतं, त्या हायस्कूलमध्ये मुख्याध्यापक होते। त्यानंतर तिथं देशाची फाळणी झाली, फाळणी झाल्यानंतर मग काही मंडळी इकडं आली, काही इकडली मंडळी तिकडे गेली। त्यावेळेस मग हे सगळं कुटुंब खन्ना कुटुंब जे आहे ते कुटुंब अमृतसर या ठिकाणचं गली तिवारी हा जो भाग आहे त्या भागामध्ये आले आणि त्या ठिकाणी राहायला लागले। पण पाकिस्तानमधून आल्यानंतर या परिवाराची अत्यंत हालाकीची अवस्था होती, अत्यंत दयनीय अवस्था होती। घरची सगळी संपत्ती आणि मालमत्ता पाकिस्तानमध्ये राहिलेली होती आणि भारतामध्ये येऊन त्यांनी पुन्हा नव्यानं सुरुवात केली होती। आणि यावेळेस जतीन जो आहे त्याला त्याचे चुलते आणि चुलती म्हणजेच चुन्नीलाल आणि लीलावती खन्ना यांनी दत्तक घेतलेलं होतं। आता हे जे चुन्नीलाल खन्ना आहेत म्हणजे ज्यांनी जतीनला दत्तक घेतलं ते चुन्नीलाल खन्ना हे 1935 मध्ये लाहोरमध्ये होते, पण नंतर ते मुंबईला आले आणि मुंबईमध्ये गिरगाव जवळचं म्हणजे गिरगाव या ठिकाणचं ठाकूरद्वार आहे त्या ठिकाणी सरस्वती निवास या ठिकाणी ते राहायला लागले। आता यांनी त्या जतीनला दत्तक घेतलेलं होतं आणि त्यानंतर मग त्यांनी या जतीनचं नाव बदललं आणि नाव ठेवलं राजेश। आता काही माध्यमातून अशी माहिती येते की चित्रपटामध्ये गेल्यानंतर त्यांनी आपलं नाव बदललेलं होतं आणि काही ठिकाणी माहिती येते की त्यांच्याच पालकांनी ते नाव बदललेलं होतं। काही जरी असेल तरी पण राजेश हा जो आहे तो त्या परिवाराबरोबर ते राहत होता, मुंबईमध्ये राहायला लागलेला होता आणि काका काकूंना मूलबाळ नव्हतं आणि त्यामुळे राजेश जो आहे तो त्यांच्या काळजाचा तुकडा होता। अतिशय लाडाने अतिशय प्रेमाने ते राजेशला सांभाळत होते, लहानाचं मोठं करत होते आणि आता त्याचं शाळेत जायचं वय झालं होतं। म्हणजे त्या काळामध्ये कानाला हात लागला, इकडून असा कानाला हात लागला की मग समजायची की बाबा हा शाळेमध्ये जायला तयार होतोय। त्या पद्धतीने त्याच्या कानाला हात लागायला लागला आणि सेंट सेबेस्टियन गोवन हायस्कूल जे आहे त्या ठिकाणी याला प्रवेश घेण्यात आला होता याचा आणि त्यानंतर हा शाळेमध्ये जायला लागला, त्या स्कूलमध्ये जायला लागला आणि त्या ठिकाणी त्याचा एक लंगोटी मित्र होता, त्याचं नाव आहे रवी कुमार। आता हा जो लंगोटी मित्र आहे तोच पुढे नंतर मोठा अभिनेता झाला होता आणि त्याचं नाव होतं जितेंद्र। असो, तर आता राजेश जो आहे तो या ठिकाणी शिक्षण घेतो, त्यांनी त्याचं माध्यमिक शिक्षण जे आहे ते पूर्ण केलं आणि त्याच्यानंतर मग हा राजेश पुण्याला आला। या ठिकाणी नवरोजी वाडिया कॉलेज जे आहे त्या ठिकाणी ॲडमिशन घेतलं आणि आर्टमध्ये त्याने 2 वर्ष तो पुण्यामध्ये होता आणि पुण्यामध्ये शिक्षण घेत होता। त्यानंतर मग 2 वर्ष झाल्यानंतर तो पुन्हा मुंबईला गेला, त्या ठिकाणचं KC कॉलेज आहे त्या ठिकाणावरून त्यानं आपली पदवी जी आहे ती पूर्ण केली। आता राजेश खन्ना कॉलेजमध्ये असताना
कॉलेजच्या मित्रांबरोबर ते कॉलेजच्या अंतर्गत नाट्य स्पर्धा ज्या व्हायच्या त्याच्यामध्ये भाग घ्यायचे आणि त्याच्यामध्ये त्यांनी अनेक पारितोषिकं मिळवलेली होती आणि इथूनच खऱ्या अर्थानं त्यांच्या अभिनयाला सुरुवात झाली होती किंवा अभिनयाची आवड त्यांच्यामध्ये निर्माण झाली होती. त्या अभिनयाला खतपाणी इथूनच घातलं गेलं होतं. आता राजेश खन्ना हे एका संपन्न परिवारातले होते. काका काकू आई वडील आणि इतर नातेवाईक जे आहेत ते यांच्याबरोबर अत्यंत प्रेमाने वागत होते. बघा, हा परिवार विस्थापित होता, त्यामुळे इथं आल्यानंतर त्यांनी अत्यंत स्ट्रगल केलेलं होतं. पैशाची किंमत काय असते हे खन्ना परिवाराला चांगलं माहीत होतं आणि त्यामुळे इथं आल्यानंतर कष्ट केल्यानंतर त्यांनी जो पैसा मिळवला त्यातून ते संपन्न झाले होते. याच्या पाठीमागे या खन्ना परिवाराची मेहनत होती, कष्ट होते, दुःख होतं, त्रास होता आणि या सगळ्यांची परिणिती होती की तो इथं येऊन संपन्न झालेला होता. आता राजेशचं वय जे आहे ते साधारणपणे 18 वर्षाच्या आसपास झालं होतं, पण या 18व्या वर्षी याच्याकडे MG स्पोर्टची कार जी होती ती त्याच्याकडे होती आणि ज्या वेळेस राजेश काम मिळवण्यासाठी ऑडिशन देण्यासाठी जायचा त्यावेळेस अशा कारमधून तो जात होता. ज्या काळामध्ये दिग्दर्शक किंवा बाकीची मंडळी रिक्षा किंवा टॅक्सीनं येत होती त्यावेळेस हा स्ट्रगलर बाबा हा कलाकार महागड्या कारमधून ऑडिशन द्यायला जायचा. साल आहे 1965 आणि त्यावेळेस युनायटेड प्रोड्युसर आणि फिल्म मेकर म्हणजे चित्रपट निर्मिती करणारे किंवा दिग्दर्शन करणारे यांची एक संस्था, एक संघटना आहे. तर त्यांनी असं ठरवलं की बाबा आपण एक स्पर्धा आयोजित करायची आणि या स्पर्धेमधून जे कलाकार पुढे येतील त्या कलाकारांना आपण संधी द्यायची आणि त्यामुळे मग यांनी त्या स्पर्धेचं आयोजन, ऑल इंडिया स्पर्धेचं आयोजन केलं होतं आणि या स्पर्धेमध्ये जवळजवळ 10,000पेक्षा जास्त लोकांनी भाग घेतला होता आणि आपल्या अभिनयाची चुणूक त्याच्यामध्ये दाखवली होती. आता याच्यामध्ये राजेशनं सुद्धा भाग घेतला होता. पहिल्यापासूनच त्याला ती अभिनयाची आवड असल्यामुळे या स्पर्धेमध्ये तो एक एक पायरी पुढे जात होता आणि यानं ही स्पर्धा जिंकलेली होती. बघा, ज्यावेळेस राजेशनं ही स्पर्धा जिंकली त्याच वेळेस फरीदा जलाल हिनं सुद्धा राजेश यांच्याबरोबर ती ही स्पर्धा जिंकलेली होती. आता ही स्पर्धा जिंकल्यामुळे त्या काळामध्ये बॉलिवूडचे निर्माता आणि दिग्दर्शकांचं लक्ष या राजेश यांच्याकडे गेलेलं होतं आणि त्यानंतर मग राजेशला निर्माता JP सिप्पी यांनी राज या सिनेमासाठी साईन केलं होतं. निर्माता दिग्दर्शक चेतन आनंद यांनी आखरी खत या सिनेमासाठी आणि निर्माता दिग्दर्शक नासिर हुसेन यांनी बहारों के सपने यासाठी साईन केलं. आता सगळ्यात अगोदर JP सिप्पी यांनी राज सिनेमासाठी साईन केलं होतं, पण आखरी खत हा सिनेमा 30 डिसेंबर 1966ला प्रदर्शित झाला होता. त्यामुळे जरी त्यांनी दुसरं चित्रपट अगोदर साईन केलं असलं तरी पण हा जो चित्रपट आहे यांचा पहिला चित्रपट हा आखरी खत ठरलेला होता आणि राज आणि बहार हे 1967 मध्ये रिलीज झाले होते. त्यामुळे आखरी खत हाच पहिला सिनेमा त्यांचा म्हणून आपण त्याचा उल्लेख करू शकतो. आता हा सिनेमा ज्यावेळेस तुम्ही पाहाल ना त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की राजेश खन्ना क्या चीज है, ही व्यक्ती सुपरस्टार का झाली हे त्यांच्या पहिल्याच आखरी खत या चित्रपटावरून तुमच्या लक्षात येईल. आता इथून राजेश खन्ना यांच्या बॉलिवूड करिअरला सुरुवात होते. आता सुरुवातीचे त्यांचे सिनेमे फार काही यशस्वी ठरले असं नाही, पण 1969 पासून राजेश खन्ना हिऱ्याप्रमाणे तळपायला लागले होते, चमकायला लागले होते. निर्माता आणि दिग्दर्शक शक्ती सामंत यांचा आराधना हा सिनेमा आला होता. सिनेमा सुपर डुपर हिट झाला आणि राजेश खन्ना यांची जादू सिनेमा क्षेत्रामध्ये दिसायला लागली होती आणि या चित्रपटाला फिल्मफेअरचा सर्वश्रेष्ठ पुरस्कार तर मिळालाच, पण त्याचबरोबर ते अजून 2 पुरस्कार सुद्धा प्राप्त झाले होते आणि बघता बघता राजेश खन्ना यांची प्रसिद्धी शिखरावरती पोहोचली होती. तरुण आणि तरुणीमध्ये राजेश हे इतके फेमस झाले होते की त्या काळामध्ये जन्माला येणाऱ्या बहुतेक मुलांची नावं ही राजेश खन्ना यांच्या नावावरून राजेश अशी ठेवली जायची. आता त्या काळामध्ये दिलीप कुमार होते, देवानंद होते, राज कपूर होते, या मंडळींचा दबदबा होताच, पण यांच्यामध्ये राजेश खन्ना यांनी स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं होतं, स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली होती. आता याच काळामध्ये 1969 साली खामोशी चित्रपट येतो आणि राजेश खन्ना यांच्या अभिनयाचे स्टार अजूनच चमकतात आणि या चित्रपटामुळे त्यांना सुपरस्टार असा किताब दिला जातो. 1969 ते 1973 या काळामध्ये राजेश खन्ना यांचं हे डायमंड युग होतं. सुवर्णयुग म्हणत नाही मी, डायमंड युग होतं, कारण सलग 17 सिनेमे सुपर डुपर हिट झाले होते. अवघ्या 4 वर्षामध्ये राजेश खन्ना नाव हे सिनेमा जगतामध्ये वाजत होतं, गाजत होतं आणि बॉलिवूडला पहिला सुपरस्टार मिळालेला होता. 1969 ते 1987 या काळामध्ये सर्वाधिक फी घेणारे कलाकार, आता त्या काळामध्ये बघा 176 रुपये
तोळ्यानं सोनं असायचं. 1 तोळा सोनं 176 रुपयाने होतं आणि त्यावेळेस राजेश खन्ना एका सिनेमासाठी 10 ते 20 लाख रुपये घ्यायचे. त्यावेळेस विचार करा त्यांची प्रसिद्धी किती असेल आणि निर्मात्यांना त्यांच्याकडून किती फायदा होत असेल, म्हणजे याची आपण कल्पनाही करू शकत नाही. आणि यामुळे राजेश खन्ना हे तरुणींमध्ये सुद्धा इतके प्रसिद्ध होते की त्यांना पाहण्यासाठी तरुणींच्या झुंडीच्या झुंडी त्यांच्या मागं धावायच्या. ते जिथं जातील त्या ठिकाणी त्यांची जर गाडी उभी असेल तर तरुणी त्या गाडींना किस वगैरे करायच्या आणि ती गाडी ज्या रस्त्यानं जायची त्या गाडीच्या चाकाच्या ज्या खुणा असायच्या त्याला सुद्धा मुली किस करायच्या. आणि काही लोक रक्तानं पत्र लिहायचे आणि मुली त्यांच्या फोटोबरोबर लग्न लावून घ्यायच्या आणि स्वतःची बोटं कापून स्वतःच्या रक्तानं स्वतःची भांग भरायच्या. यावरूनच राजेश खन्ना हे त्या काळामध्ये किती प्रसिद्ध असतील हे आपल्या लक्षात येतं. आणि त्या काळातली जी मंडळी आहेत त्यांना तुम्ही आवर्जून विचारा, किंवा तुम्ही जर त्या काळात, म्हणजे आता मला बऱ्याच अशी जी मंडळी असतील की ज्यांनी राजेश खन्ना यांचा हा काळ अनुभवलेला आहे, त्यावेळेस लक्षात येतं की किती प्रसिद्धी त्या व्यक्तीला मिळालेली होती त्या काळामध्ये. आणि राजेश खन्ना यांना सगळे लाडानं काका म्हणायचे. आता काका हे काय प्रकरण होतं तर पंजाबीमध्ये काके म्हणजे लहान गोंडस असं मूल. आता राजेश खन्ना जे आहे ते दिसायला अत्यंत देखणे होते आणि अत्यंत लहान मुलासारखी त्यांची निरागस अशी म्हणजे चेहरेपट्टी होती आणि त्याच्यामुळे त्यांच्या घरचे त्यांना काके म्हणायचे. तर आता काके म्हणायला सुरुवात झाली लहानपणापासून. आणि राजेश खन्ना यांचं शिक्षण आणि करिअर महाराष्ट्रामध्ये झालं. आता महाराष्ट्रामध्ये काकाला म्हणजे वडिलांचा भाऊ जो असतो त्याला काका म्हणतात. आता हे सगळे काके काके म्हणायचे. आता आपल्या लोकांनी ते ऐकलं आणि मग काकेचं झालं काका आणि तिथून पुढं ते नाव जे आहे ते काका मिळालं. ते त्यांचे फॅन, त्यांचे चाहते वगैरे त्यांना काका म्हणायला लागले. एवढंच नाही तर ऊपर आका आणि नीचे काका, म्हणजे वरती परमेश्वर आणि खाली राजेश खन्ना, अशा पद्धतीनं सुद्धा म्हटलं जात होतं. देवाचा दर्जा त्यांना दिला जात होता. तर अशा पद्धतीची ही प्रसिद्धी यांची चालू होती. आता बॉलिवूडमध्ये काम करणारी प्रत्येक हिरोईन तिला असं वाटायचं की राजेश खन्ना यांच्याबरोबर की आयुष्यात एकदा तरी आपल्याला काम करायला मिळावं. आणि राजेश खन्ना यांच्या घरी निर्माता आणि दिग्दर्शकांची अक्षरशः रांग लागलेली असायची. आता याबाबतचा एक किस्सा असा सांगितला जातो की राजेश खन्ना एकदा हॉस्पिटलमध्ये गेले, काहीतरी त्यांचं चिटुकलं कुठलं तरी ऑपरेशन होतं आणि ते ज्या खोलीमध्ये थांबले होते त्या खोलीच्या शेजारची खोली ही काही मंडळींनी म्हणजे निर्माता दिग्दर्शकांनी ती भाड्यानं घेतली. आणि त्यांची एवढीच इच्छा होती की राजेश खन्ना यांच्याशी 2 मिनटं जरी बोलायला मिळालं, थोडं जरी त्यांच्याशी संपर्क झाला तरी आपल्याला त्यांना कन्व्हिन्स करता येईल, त्यांना कथा ऐकवता येईल सिनेमाची आणि त्यांना आपल्या सिनेमात घेता येईल. म्हणजे अशा पद्धतीची क्रेज राजेश खन्ना यांची होती. आता यांच्या वैयक्तिक आयुष्याचा जर विचार केला तर वास्तविक पाहता जी व्यक्ती एवढी प्रसिद्धी आहे त्या व्यक्तीचे अफेअर आणि त्याच्यानंतरचे वाद या गोष्टी ह्या समोर येतातच आणि नसतील तरी मीडियावाले ते उकरून काढतात आणि ते रंगून सांगतात. आता त्या काळामधल्या प्रसिद्ध फॅशन डिझायनर आणि अभिनेत्री होत्या अंजू महेंद्रू. आता यांच्याबरोबर ती अफेअरच्या चर्चा ज्या आहेत त्या व्हायला लागल्या होत्या आणि राजेश खन्ना यांच्याबरोबर यांचं अफेअर आहे असं माध्यमातून समोर येत होतं आणि राजेश खन्नांनी सुद्धा ते मान्य केलेलं होतं. आणि या दोघांच्यामध्ये जवळजवळ 7 वर्ष प्रेमसंबंध चालू होते. आता राजेश खन्ना यांनी अंजू यांच्याबरोबर ती लग्न करायचं विचारलं होतं, पण त्यावेळेस अंजू यांनी नकार दिला, कारण त्यांना ॲक्टिंग वगैरे करायचं होतं, त्याच्यावरती लक्ष द्यायचं होतं. त्यामुळे मग त्यांनी या गोष्टीला लग्नाला नकार दिला आणि त्यामुळे राजेश त्यांच्यापासून दूर झाले. या दोघांचं नातं संपुष्टात आलं होतं. आता त्या काळामध्ये एक प्रसिद्ध अभिनेत्री होत्या टीना मुनीम. आता टीना मुनीम आणि संजय दत्त यांच्यामध्ये अफेअर चाललेलं होतं आणि नंतर टीना जी आहे ती संजयपासून दूर गेली आणि ती राजेश खन्ना यांच्याबरोबर ती रिलेशनमध्ये राहायला लागली. आता ही गोष्ट संजय दत्तला समजली, त्याला प्रचंड राग आला आणि याच्यामध्येच एक मॅगझिन जे आहे त्या मॅगझिनवरती टीना आणि राजेश खन्ना यांचा बोल्ड फोटो छापून आलेला होता. आता ही गोष्ट संजयला सहन झाली नाही आणि एकदा मेहबूब स्टुडिओमध्ये शूटिंग चालू होतं. त्यावेळेस हा संजय दत्त पिस्तूल घेऊन त्या ठिकाणी आला आणि सेटवरती त्यानं टीनाला अत्यंत अश्लील भाषेमध्ये शिव्या दिल्या. आणि आता राजेश खन्ना आतल्या रूममध्ये होते, मेकअप रूममध्ये होते आणि त्यावेळेस राजेश खन्ना तिथून बाहेर आले. त्यावेळेस संजय दत्त लक्ष त्यांच्याकडे गेलं आणि त्यानंतर त्यांनी म्हणजे संजय दत्तने राजेश खन्ना यांच्यावरती पिस्तूल रोखलं आणि त्यांना सुद्धा शिव्या दिलेल्या होत्या आणि टीना मुनीमपासून लांब राहा अशा पद्धतीचा दम दिला होता. आता संजय दत्त हा नशेमध्ये होता, त्यामुळे राजेश खन्ना यांनी त्याला काही प्रत्युत्तर दिलं नाही. पण त्याच्यानंतर अशा पद्धतीनं चावी फिरवली की नंतर संजय दत्त शांत झाला. तर अशा पद्धतीनं त्यांचे अफेअर आणि वाद वगैरे होत राहायचे मध्ये मध्ये. आता या सुमारास मार्च 1973 मध्ये
त्यांनी डिंपल कपाडिया हिच्याबरोबरती लग्न केलं होतं. आता याबाबत काही किस्से सांगितले जातात की डिंपल जी आहे ती 16 वर्षाची होती आणि राजेश खन्ना हे दोघंजण समुद्रकिनारी फिरत होते आणि त्यावेळेस मग राजेश खन्नाने तिला लग्नासाठी विचारलं आणि तिनं त्यासाठी होकार दिला आणि दोघांचं लग्न झालं. दुसरा किस्सा असा सांगितला जातो की हे दोघंही फ्लाईटमध्ये म्हणजे प्रवासामध्ये होते, फ्लाईटमध्ये होते आणि त्यावेळेस डिंपल आणि राजेश खन्ना यांच्यामध्ये ते शेजारी बसले होते आणि त्यांच्यामध्ये बोलणं चाललं होतं आणि त्यानंतर मग त्यांच्यामध्ये प्रेम प्रकरण सुरू झालं आणि नंतर दोघांनी लग्न केलं. कसं का होईना पण त्यांनी ते लग्न केलं होतं आणि लग्नानंतर 8 महिन्यांनी डिंपल यांचा पहिला सिनेमा बॉबी रिलीज झालेला होता आणि तो चित्रपटसुद्धा प्रचंड गाजला आणि डिंपल यांना प्रचंड लोकप्रियता मिळालेली होती. आणि आता एका बाजूला त्यांचं चित्रपटाचं करिअर चाललं होतं पण आपल्या पतीसाठी, आपल्या संसारासाठी, घरासाठी त्यांनी स्वतःचं करिअरवरती पाणी सोडलं आणि त्यांनी आपल्या संसारावरती लक्ष दिलं आणि राजेश खन्ना यांच्याबरोबरती यांना ट्विंकल आणि रिंकी या 2 मुली झाल्या होत्या. आता त्या काळामध्ये या दोघांचं लग्न जे आहे ते इतकं गाजलं होतं की त्या दोघांच्या लग्नाची एक फिल्म तयार करण्यात आली आणि ती फिल्म त्यावेळेसच्या प्रत्येक सिनेमागृहामध्ये प्रत्येक सिनेमा सुरू होण्याच्या अगोदर दाखवली जात होती. म्हणजे विचार करा, ही लोकप्रियता आणि ही प्रसिद्धी ह्या दोघंही नवरा बायकोंना मिळाली होती. एकदम टोकाची प्रसिद्धी त्यांना मिळालेली होती. पण हीच प्रसिद्धी नंतर घातक ठरली आणि यांच्या वैवाहिक जीवनामध्ये अंतर पडायला लागलं होतं कारण दोघंही टॉपला गेले होते आणि त्यामुळे यांच्या नात्यामध्ये कटुता निर्माण झाली होती आणि यांच्यामधलं नातं जे आहे ते बिनसलं आणि 1984ला दोघांनीही वेगळं राहण्याचा निर्णय घेतला. पण आता यांच्या 2 मुली होत्या आणि दोनही मुलींवरती यांचं प्रेम होतं आणि त्यामुळे त्या मुलींच्या मनावरती, त्यांच्या करिअरवरती परिणाम व्हायला नको म्हणून यांनी घटस्फोट न घेता आपण वेगळं राहू असं सहमतीनं ठरवलं आणि वेगळे राहायला लागले. एका बाजूला राजेश खन्ना यांच्या वैयक्तिक जीवनामध्ये वादळ निर्माण झालेलं होतं तर दुसऱ्या बाजूला राजेश खन्ना यांचे चित्रपट अक्षरशः सुनामीप्रमाणे येत होते आणि प्रचंड वाजत आणि गाजत होते. आता या काळामध्ये ज्यावेळेस राजेश खन्ना एकटे पडले होते त्यावेळेस टीना मुनीमनं राजेश खन्ना यांना साथ दिली होती आणि दोघंही एकमेकांच्या जवळ आले आणि 50-50, सौतन, आखरी क्यों, बेवफाई, अधिकार यांसारखे अनेक चित्रपट त्यांनी अत्यंत हिट अशा पद्धतीचे चित्रपट या जोडीनं दिले होते. आता संपूर्ण बॉलिवूड जे आहे ते काकामय झालं होतं, राजेश खन्नामय झालं होतं. आराधना, इत्तेफाक, दो रास्ते, बंधन, डोली, सफर, खामोशी, कटी पतंग, आन मिलो सजना, ट्रेन, आनंद, सच्चा झूठा, दुश्मन, महबूब की मेहंदी, हाथी मेरे साथी, अमर प्रेम, दौलत की दुनिया, दिल दौलत दुनिया, जोरू का गुलाम, शहजादा, बावर्ची, मेरे जीवन साथी, अपना देश, अनुराग, दाग, नमक हराम, आविष्कार, अजनबी, प्रेमनगर, रोटी, आपकी कसम, प्रेम कहानी, अमरदीप, प्रेम बंधन, छोटी सी बेवफाई, आंचल, फिर वही रात, बंदिश, कुदरत, दर्द, धनवान, अशांति, 50-50, जानवर, धर्मकाटा, सुराग, राजपूत, दिले नादान, जानवर, निशान, सौतन, अगर तुम ना होते, अवतार, नया कदम, मकसद, धर्म और कानून, आवाज, आशा ज्योति, पापी पेट का सवाल, मास्टर जी, बेवफाई, बाबू, हम दोनों, जमाना, आखिर क्यों, शत्रु, अधिकार, नसीहत, अंगारे, अनोखा रिश्ता, अमृत, आवाम, नजराना, पाप का अंत, घर का चिराग, स्वर्ग, घर, परिवार इत्यादी 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 तब्बल 180 सिनेमामध्ये यांनी काम केलं होतं आणि त्याच्यापैकी 105 सिनेमे जे आहेत ते सुपर डुपर हिट ठरलेले होते आणि राजेश खन्ना यांचं बॉलिवूडवरती राज्य होतं आणि त्यांचा सिनेमा म्हणजे यशाची खात्री होती आणि त्यामुळे राजेश खन्ना चलनी नाणं बनलेलं होतं. पण चढता सूरज धीरे धीरे ढलता है ढल जाएगा, सूर्य तळपत होता, सूर्य त्याचं तेज वाढत होतं, तो माथ्यावरती आला होता, मध्याह्न व्हायला लागली होती आणि त्यानंतर हळूहळू सूर्य कलायला लागलेला होता. स्टारडम कधीही टिकून राहत नसतं आणि कोणतीही गोष्ट असते ती कायम टिकत नसते, कधी ना कधीतरी त्या गोष्टीचा विलय होत राहतो, ते कमी कमी होत राहतं आणि या ठिकाणी सुद्धा असंच झालेलं होतं. राजेश खन्ना स्टार होते, त्यांचे करोडो फॅन होते, निर्माते त्यांच्या दारामध्ये रांगा लावून बसलेले असायचे, पण हा केवळ देखावा होता, हे केवळ मृगजळ होतं आणि काका या देखाव्यामध्ये रममान झालेले होते. राजेश खन्ना शूटिंगला उशिरा पोहोचायचे, त्यामुळे निर्मात्यांचं प्रचंड नुकसान व्हायचं. पण जोपर्यंत चित्रपट चालत होते तोपर्यंत या निर्मात्यांनी राजेश खन्ना यांना मान दिला, त्यांच्याकडून पैसे कमवले, ते जसं वागतील
त्याच्या पद्धतीनं ते वागत राहिले. पण ज्यावेळेस राजेश खन्ना यांचे चित्रपट पडायला लागले त्यावेळेस मात्र निर्माते गायब झाले. एकेकाळी घराच्या बाहेर रांग लावून म्हणजे लावून उभे असणारे निर्माते आता मात्र त्यांना चित्रपटामध्ये घ्यायला टाळायला लागले होते. आणि या सगळ्या गोष्टींमुळे राजेश खन्ना यांना काकांना प्रचंड टेन्शन यायला लागलं होतं. म्हणजे कालपर्यंत जो स्टारडम होता तो पूर्णपणे ढासळलेला होता. यामुळे त्यांना दारूचं व्यसन लागलं. व्यसन प्रचंड वाढलेलं होतं. रात्र पार्टी रंगू लागलेल्या होत्या आणि याचा परिणाम त्यांच्या डोळ्यांवरती होत होता, त्यांच्या चेहऱ्यावरती होत होता, त्यांच्या कामावरती होत होता. आणि हा सुपरस्टार आता निस्तेज दिसायला लागलेला होता. आणि जितक्या वागण्यानं त्यांना नाव आणि प्रसिद्धी मिळाली होती, जितक्या वेगानं हे सगळं झालेलं होतं तितक्याच वेगानं अधःपतन सुरू झालेलं होतं. हळूहळू प्रसिद्धीचा झोत जो आहे तो उतरायला लागला होता. नवीन चेहरे सिनेमामध्ये यायला लागले होते आणि आता राजेश खन्ना एकटे पडले होते. निर्माते, दिग्दर्शक, त्यांच्या नायिका या सगळ्यांनी रंग बदलले होते. पण यावेळी त्यांच्या सोबतीला एक व्यक्ती धावून आली. राजेश खन्ना एकटे असताना, त्यांना कोणाची साथ नसताना एकच व्यक्ती त्यांच्यासाठी धावून आली आणि ती होती त्यांची बायको डिंपल कपाडिया. साल आहे 1990. आता या सुमारास डिंपल आणि राजेश खन्ना हे परस्पर सहमतीनं पुन्हा एकत्र येऊ लागले. पुन्हा ते पार्टीमध्ये फिरायला लागले आणि दोघांच्या मधलं नातं जे आहे ते सावरायला सुरुवात झाली होती. आता या काळामध्ये राजेश खन्ना यांनी सिनेमाला रामराम ठोकलेला होता आणि रमेश त्यागी यांचा रियासत हा जो सिनेमा आहे तो त्यांचा शेवटचा सिनेमा होता. 2014 साली त्यांच्या निधनानंतर हा चित्रपट प्रदर्शित झालेला होता. आता राजेश खन्ना यांच्या जीवनातील अजून एक अध्याय होता तो म्हणजे राजकारण. राजीव गांधी यांच्या आग्रहास्तव राजेश खन्ना यांनी 1984 नंतर काँग्रेसचा प्रचार करायला सुरुवात केली होती आणि 1991च्या लोकसभा निवडणुकीमध्ये दिल्ली या ठिकाणी त्यांना उमेदवारी मिळालेली होती. त्यांच्या विरोधामध्ये होते लालकृष्ण अडवाणी. आता या नवी दिल्लीची ही जी जागा होती त्या जागेवरच्या निवडणुकीमध्ये लालकृष्ण अडवाणी यांच्याकडून 1589 मतांनी हे काका जे आहेत ते पडले होते. त्यांचा पराभव झाला होता. आता हा पराभव जो आहे तो खन्ना यांना पचनी पडणारा नव्हता. आपण एवढे कलाकार आहोत, मोठे कलाकार आहोत, आपले एवढे चाहते आहेत, आपण एवढे प्रसिद्ध आहोत, तरी सुद्धा आपला पराभव कसा काय झाला हा प्रश्न त्यांना नेहमी पडायचा आणि त्यांनी अनेक वेळा हे बोलून दाखवलेलं होतं. पण 1992 मध्ये खासदार लालकृष्ण अडवाणी यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आणि त्या ठिकाणी पोटनिवडणूक जाहीर झाली. आता या ठिकाणी पोटनिवडणुकीमध्ये पुन्हा काँग्रेसनं राजेश खन्ना यांना उमेदवारी दिली आणि त्यावेळेस भाजपनं त्यांच्या विरोधामध्ये शत्रुघ्न सिन्हा यांना उभं केलं होतं. यावेळेस या निवडणुकीमध्ये राजेश खन्ना हे 25,000 मतांनी निवडून आलेले होते आणि 1996 पर्यंत त्या ठिकाणी ते खासदार म्हणून राहिलेले होते. आणि ते खासदार असतानाच खुदाई हा जो सिनेमा आहे तो सिनेमा त्यांनी स्वीकारला होता, त्याच्यामध्ये अभिनय केलेला होता. मात्र राजकीय कार्यकाळ जो आहे तो पूर्ण झाल्यानंतर सुद्धा ते काँग्रेसचा प्रचार आणि प्रसार करत राहिले होते. 2012च्या पंजाबच्या निवडणुकीपर्यंत त्यांनी पक्षाचा प्रचार केलेला होता. तर हे त्यांचं राजकीय जीवन होतं. आता राजेश खन्ना यांच्या धार्मिक आस्था काय होत्या तर साईबाबांवरती त्यांचा प्रचंड विश्वास होता, त्यांच्यावरती प्रचंड श्रद्धा होती आणि शिर्डी या ठिकाणी जमीन खरेदी करून राजेश खन्ना यांनी भक्तांसाठी एक रिसॉर्ट सुद्धा उभारलेलं होतं. आता राजेश खन्ना यांना पुरस्कार जे मिळाले होते त्याच्यामध्ये फिल्मफेअर पुरस्कारासाठी 14 वेळा नामांकित करण्यात आलं होतं, पण त्यांना 4 वेळा पुरस्कार मिळाला होता आणि दादासाहेब फाळके हा पुरस्कार जो आहे तो पुरस्कार त्यांना मिळाला होता. पण आयुष्याच्या शेवटी मात्र हा सुपरस्टार दुर्लक्षित राहिला होता. ते स्टारडम उरलेलं नव्हतं, ते फॅन गायब झाले होते, ती प्रसिद्धी राहिलेली नव्हती. काका निराश झालेले होते, डिप्रेशनमध्ये गेलेले होते आणि जून 2012 मध्ये राजेश खन्ना यांची कर्करोगामुळे प्रकृती जी आहे ती खालावलेली होती. 23 जून रोजी त्यांना मुंबईतील लीलावती रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं. 8 जुलै रोजी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आणि त्यांची तब्येत ठीक आहे असं सांगण्यात आलं. त्यानंतर 14 जुलै रोजी पुन्हा त्यांना लीलावती रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आणि 16 जुलैला पुन्हा त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आणि 2 दिवसांनी म्हणजे 18 जुलै 2012 रोजी त्यांचं मुंबईतील आशीर्वाद या बंगल्यावरती निधन झालं होतं आणि 19 जुलै रोजी त्यांची अंत्ययात्रा निघाली. सकाळी साधारण 10-11चा वेळ होता आणि मुंबई या ठिकाणी आपल्या लाडक्या सुपरस्टारला निरोप द्यायला लाखो लोक जमले होते. त्यांच्या
बांद्रे या ठिकाणच्या घरापासून स्मशानभूमीपर्यंत लोकांचा सगळा जमाव होता. अंत्ययात्रेसाठी जमलेल्या चाहत्यांवरती इतकी गर्दी झाली होती की त्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज पण करावा लागला होता. मोठ्या प्रमाणात हे सगळे लोक जमले होते आणि शेवटी राजेश खन्ना अनंतामध्ये विलीन झाले, काका अनंतात विलीन झाले. 25 जुलै 2012 रोजी त्यांची पत्नी डिंपल कपाडिया आणि मुलगी रिंकी खन्ना यांनी ऋषिकेश या ठिकाणचं उत्तराखंड या ठिकाणी त्यांच्या अस्थिकलशाचं गंगेमध्ये विसर्जन केलं. अरे ओ बाबू मोशाय, हम तो रंगमंच की कठपुतलियां है, जिसकी डोर उस ऊपर वाले के हाथ में है. कब कौन कहाँ उठेगा ये कोई नहीं जानता. बाबू मोशाय, जिंदगी बड़ी होनी चाहिए, लंबी नहीं. आनंद मरा नहीं, आनंद मरते नहीं, आनंद मरते नहीं.